दरडी कोसळप ह्या मॉड्यूलाक येवकार। आता आम्ही ह्या मॉड्यूलाक कितें कव्हर करतले ते पळयतले। आम्ही ह्या विशीं शिकतले दरडी कोसळप आणि त्याचे प्रकार, दरडी कोसळपाची कारणां, परिणाम, नुकसान आणि निर्देशक उपाय येवजण्यो आणि दरडी कोसळप आणि सुरक्षिततेचे उपाय। ह्या मॉड्यूला वरवीं तुमकां दरडी कोसळपाचे वेगवेगळे प्रकार वळखपाक, वास्तव जगतांतल्यो दरडी कोसळप ह्या घडणुकांच्या खाशेलपणाचेर आधारित योग्य प्रकारात वर्गीकरण करपाक शकतले। वेगवेगळ्या प्रकारच्या दरडी कोसळपाची कारणां, खाशेलपणा आणि परिणाम हाचे नदरेन तुलना आणि विपरीतकाय करपाक शकतले। तुमकां दरडी कोसळपाचो धोको उणो करपाक वेगवेगळ्यो उपाययोजना परिणामकारकतेचे मूल्यांकन करपाक मेळटले। सामान्य नागरिकां खातीर सुरक्षेचे उपाय स्पष्ट करपाक शकतले आणि अशा परिस्थितीत स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करपाक शकतले। आता दरड्यो कोसळपा विशीं समजून घेवया। दरडी कोसळप म्हळ्यार दोंगरां वा दोंगराच्या उंच उताराचेर जावपी व्हड प्रमाणांतल्या जमनीच्या द्रव्याचे सकयल सरकप आणि ते अचकीत वा मंद आसूं येता। दरडी कोसळप म्हळ्यार गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाला जावपी माती, खडप वा झाडां हांची जमनी सकयली वा भायली हालचाल, जमिनीच्या सरकणाक भूस्खलन अशें म्हणटात। दरड्यो कोसळप आणि जमिनीचे सरकप हो मनशान वसणुकेच्या वातावरणाक आणि मुळाव्या साधन सुविधाक व्हड धोको आसा। त्यो चड करून गोंधळाक दोंगराक घडणुको आसून तातूंत मातयेची आणि खडपाची हालचाल आशिल्ल्या विंगड विंगड भूंयरूपांचो आस्पाव जाता। आता जमनीच्या सरकपाच्या वा धर्तरेच्या पडपाच्या सामान्य प्रकारा विशीं जाणून घेवया। दरड कोसळपाचे वेगवेगळे प्रकार आता समजून घेवया। दरडी कोसळपाचे सामान्य प्रकार आसात ते अशे: रोटेशनल स्लाइड, ट्रान्झिशनल स्लाइड, रॉक फॉल, रॉक टॉपलिंग, लॅटरल स्प्रेडिंग आणि डेब्रिस स्लाइड। दिलेल्या टॅबवर क्लिक करा। रोटेशनल स्लाइड जेन्ना जमिनाच्या फाट्याचो पृष्ठभाग कॉन्केवली असता आणि स्लाइडाची हालचाल जमिनीच्या पृष्ठाक समांतर आशिल्ल्या अक्षाभोवती अदमासाक घुंवपी असता तेन्ना ती रोटेशनल स्लाइड असता। कॉन्केवली वयर वचपी अपयशी पृष्ठाचेर वस्तुमानाची हालचाल तुमकां दिसून येता। ट्रान्झिशनल स्लाइड जेन्ना अपयशी पृष्ठभाग उण्यांत चड प्रमाणात सपाट वा मातसो लहरदार असता तेन्ना हो प्रकार ट्रान्झिशनल स्लाइड अशें जाता। जेन्ना जमिनीचो द्रव्य समतल पृष्ठाचेर सकयल आणि भायर सरकता तेन्ना तो जाता। समतल पृष्ठाच्या माथ्यार द्रव्यमानाची हालचाल लक्षात येता। रॉकफॉल म्हळ्यार खाटीच्या खडपांचे वेगवेगळ्या आंगात उंच फातरातून वा उंच उताराचेर मुक्तपणान पडप। एक वा चड खडपाचे तुकडे आपल्या मुळा भोवतणी घुंवून कोसळणे उपरांत रॉक टंबलिंग जाता। जमिनीचो द्रव्य बाजूक पातळ्या उपरांत बाजूचो प्रसार जाता आणि हो प्रसार जमिनीच्या द्रव्यात ताण वा फटी येऊन येता। डेब्रिस स्लाइड म्हळ्यार कोसळिल्ल्या एकत्रित नाशिल्ल्या पदार्थाची साधारणपणान प्रवाहाच्या वाहिनीत हालचाल। हे वेगान हालपी धर्तरेचे पडप वा जमनीचे सरकप आसून ते जीवाक आणि मालमत्तेक धोक्याचे असतात कारण ते बेगीन हालतात। ताचे वाटेर आशिल्ली वस्तू नष्ट करतात। ह्यो स्लाइडीची चड करून शिटकावणी दिनासतना जातात। 2021 वर्सा हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यात जाल्लो लँडस्लाइड हे याचे एक उदाहरण। आता लँडस्लाइडाचे पडपाची कारणां समजून घेवया। साधारणपणान सैमीक घडवणूक लागून जमनीचेर सरकप वा धर्तरेचो पडप जाता, पूण मनशाच्या जायत्या वावराक लागून लँडस्लाइड घडपाक योगदान मेळटा। तरेच्या लँडस्लाइडाक सैमीक कारणां म्हळ्यार व्हड आणि चड काळ पावस, भुंयकाप, हवामान कटाव, ज्वालामुखी, गुरुत्वाकर्षण आदी। धर्तरेचे पडप वा जमनीचे सरकप मनशाच्या वावरांत रानां कापप, खाणकाम, स्लॅश अँड बर्न शेती करप, शेतकी पद्धत आणि गजालींचो आस्पाव जाता। चड जाणून घेवपा खातीर दर एका चित्राचेर क्लिक करात।
लँडस्लाइड जावपाची सैमीक कारणां म्हळ्यार चड आनी चड काळ पावस पडप आणि भुंयकाप. चड आनी चड काळ पावस पडपाचो परिणाम उंच उताराच्या घनतेचेर वा डोंगराळ वाठारांत जाता. पावसाचे उदक मातयेंत घुसता, माती उदक शोषून घेता, संतृप्त माती जड आणि शिथील जाता. गुरुत्वाकर्षणाक लागून ही सुटसुटीत माती सरकपाक लागता आणि लँडस्लाइड जाता. तशेंच भुंयकाप हे फातर पडपाचे वा लँडस्लाइड जावपाचे कारण असता जे संवसारभर घडटा ते खूप धोक्याचे आणि अदमासाक येना. संवसारभर भुंयकापाक लागून लँडस्लाइड जाता ते घातक आणि अनिश्चित असतात. भुंयकापाच्या वेळार धर्तरेचो कवच हालता, सुटसुटीत माती आणि फातर सकयल सरकतात, ताका लागून लँडस्लाइड जाता. लँडस्लाइडाची मनशान तयार केल्ली कारणां म्हळ्यार रानां कापप, मायनी आणि वायट शेतकी पद्धत. रानां कापप म्हळ्यार जमनींतल्यान झाडां आणि हेर तरेची वनस्पती काडून उडोवप वा कापप. झाडांच्यो घट्ट मुळां माती वा चिखल उदक सोंसता आसतना लेगीत जाग्यार दवरपाक आदार करतात. अशे तरेन गुरुत्वाकर्षणाचो जमनीचेर जावपी परिणाम उणो जाता. जेन्ना ही झाडां काडून उक्ती आशिल्ली माती संतृप्त जाता तेन्ना ती गुरुत्वाकर्षणाच्या ओड आड संरक्षणहीन उरता. मातयेची हालचाल चड सोंपेपणान आणि नेटान जाता आणि तेका लागून जमनीचे घातक लँडस्लाइड जाता. खाणकाम वा खणपा खणप म्हळ्यार डोंगराळ वा डोंगरी वाठार कापून उडोवप वा खणप, जाका लागून जमनींतल्यान खडपां आणि खनिजां काडून येतात. खाणकाम केल्यार जमनी वयली झाडां पेडां नश्ट जातात आणि जमीन उगडी पडटा. मातयेक जाग्यार दवरपा खातीर झाडां नासतात. मातयेची हालचाल सहज आणि नेटान जाता. केन्ना केन्नाय खाणकाम प्रक्रियेत खडपांचो स्फोट जाता आणि ताका लागून माती खडपांचो थर सुट्टा. कुमेरी शेती पद्दतीक लागून जमनीची सरकणी जाता. लँडस्लाइड जावपाची लक्षणां जाणून घेवपा खातीर व्हिडिओ पळयात. व्हिडिओ पळोवपाक प्ले बटन क्लिक करात. दारां वा जनेलां पयलेच खेपे अडकून पडटात वा जॅम जातात. प्लास्टर, टायल्स, विटो वा बुन्यादीत नवी फटी दिसतात. भायल्यो वण्टी वा सोपणां इमारतीपासून पयस ओडपाक लागतात. ल्हव ल्हव विकसीत जावपी रुंद जावपी फटी जमनीचेर वा रस्त्याचेर पख्या वाठारांनी दिसूंक लागतात. उताराच्या मुळाक फुगलेली जमीन दिसता. वण्टी, खांबे वा झाडां तिरपतात वा हालतात. जमनी पोंदां उपयुक्तताय लायनी मोडटात. नव्या सुवातेर भुंयगत उदक पृष्ठभागाचेर रिगता. लँडस्लाइड लागीं पावतकूच ताचो आवाज वाडत वचपी नाजूक गडगड आवाज आयकूंक मेळटलो. तशेंच पांयाच्या पोंदची जमीन एका विशिश्ट दिशेन सकयल वता अशें तुमकां दिसतलें. झाडांची चड प्रमाणात पानां पडली जाल्यार लँडस्लाइड जावपाचो आसा हाचो संकेत आसूं येता. आतां लँडस्लाइड खंय जाता तें समजून घेवया. लँडस्लाइड जावप हातून व्हडल्या प्रमाणात डोंगराळ भूंयभागाचो संबंध आसा. त्यो चड प्रमाणात दर्या देगेन आणि न्हंयच्या देगेन दिसतात. हवामान आणि पावस, फातर आणि मातयेची स्थिती जमनीचो उतार आशिल्ल्या वाठारांनी जावं शकता. आतां लँडस्लाइडाचे परिणाम आणि लुकसाण जाणून घेवया. लँडस्लाइड आमच्या जीवनाचेर, मुळाव्या साधन सुविधाचेर आणि अर्थव्यवस्थेचेर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम करता. चड जाणून घेवपा खातीर दर एका फोटोचेर क्लिक करात. लँडस्लाइड आमच्या जिविताचेर थेट परिणाम करता. शारिरीक नुकसान करून मरण आणि तशेंच लोकांक आणि जनावरांक जखमी जावप, रस्ते, पुरवण मार्ग आणि उदक मार्ग आडोवंक शकतात.
लँडस्लायडीक लागून जीवित मालमत्ता, मुळावी बांधावळ, भौशिक समाज, शेतजमीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्यो सुवातेंचो नाश, साधन संपत्तीचो नाश जाता. लँडस्लायडीचो परिणाम धरणाच्या सुरक्षेचेर जाता आणि ताका लागून जलाशयाचे शिमेवयल्या उतारांक अप्यास येता आणि ताका लागून हुंवार येता, जाका लागून देगणां आणि व्हाळांच्यो वाहिनी आडावंक शकतात, जाका लागून व्हड प्रमाणात उदक तुंबोन बुडती येता. शेतकी वा रान जमनीची उत्पादकता उणी जावप, मालमत्तेचे मोल उणें जावप, येणावळ उणी जावप, खर्च वाडप, उदकाच्या दर्जाचेर वायट परिणाम जावप आणि मनशाच्या उत्पादकताचेर परिणाम जावप. लँडस्लायड जावचे न्हू म्हणून वेगवेगळे उपाय: हजार्ड मॅपिंग, लँड यूज प्लॅनिंग, रिटेनिंग वॉल्स, सरफेस ड्रेनेज कंट्रोल वर्क्स, इंजिनियर्ड स्ट्रक्चर, इन्क्रीज वेजिटेशन कव्हर अँड इन्शुरन्स. दरेक प्रतिमे विशीं चड जाणून घेवपा खातीर ताचेर स्क्रोल करा. जमीन वापरपाची शास्त्रयुक्त पद्धत लँडस्लायड आडोवपाक मदत करता. जमिनीचेर व्हांवत्या उदकाचे नियोजन आणि नियंत्रण केल्यार लँडस्लायड आडोवपाक जाता, जशें पावसाचे आणि झऱ्याचे उदक. जमिनीचेर झाडां लावन रान वाडयल्यार लँडस्लायड आडोवपाक जाता. लँडस्लायड जावपाचो संभाव्य जागो ओळखून तेचेर आडबंद हाडपाक जाता. संरक्षण वणटी बांदून जमिनीचे व्हांवप आडयल्यार लँडस्लायड आडोवपाक जाता. इमारती बांदतना पद्धतशीर सरकारी खात्यांचे परवाने घेयात. विम्याची सोय दवरात आणि नुकसान भरपाय मेळयात. म्हाका नेमिल्ल्या वाठारांतल्या थळाव्या लोकांक मेळचे पडटले. लँडस्लायडा पासून सुरक्षीत रावपा खातीर तांणी घेवची पडटली जतनाय हांव तांकां कशी समजायतलो? बरें, तांकां पुराय ब्रिफींग दिवपाची गरज आसा. हातून लँडस्लायड जावपा पयलीं वा त्या वेळार आनी लँडस्लायड जाल्या उपरांत करपाच्यो गजाली आसतल्यो. तुमी सांगूंक शकतले निश्चितपणान? आता लँडस्लायड जावपा पयलीं आनी लँडस्लायड जावपा वेळार आनी उपरांत कितें जतनाय घेवपाक जाय तें सांगता. चड जाणून घेवपा खातीर दर एका फोटोचेर पॉइंटर ओडचो. लँडस्लायड जावपा पयलीं कितें जतनाय घेवपाक जाय तें हांव पयलीं सांगतलो. तुमी चड धोक्याच्या वाठारांत रावता जाल्यार जागो रिकामे करपाची येवजण तयार करची. तांच्या मालमत्तेच्या मातयेच्या मुल्यांकन करपाक सांगचें. मागीर तांकां मातयेची रचना आणि जमनीच्या हालचालीक कितली संवेदनशीलताय आसतली आणि लँडस्लायड जावपाची शक्यताय आसा काय ना हें थारावपाक मेळटलें. ते रावतात त्या वाठारांत लँडस्लायड जावपाची शक्यताय आसा काय ना तें सोदून काडात. तशेंच तांच्या मालमत्तेच्या देंवणेचेर माती स्थिर करपाक मदत जातली अशी झाडां आणि हेर प्रकारची वनस्पताय लावपाक सांगचें. तांणी आपल्या भोंवतणच्या वाठारांत अशे बदल सोदून काडचे जे लँडस्लायड जावपाची शक्यताय दाखयतात, जशे की झुकपी वंय वा वणटी वा घरच्या वणटींनी मेकळे फटी तयार जावप. डोंगराळ वाठारा मार्गांनी गाडी चलयत आसतना ताणें जनेलां सकयल दवरून आनी संगीता बगैर गाडी चलोवची. फातराची गडगड वा झाडां फटी जावप अशे खंयचेय असामान्य आवाज ऐकूंक मेळ्ळे म्हणून अशें करचें. जी लँडस्लायड जावपाची शक्यताय आसा हाची शिटकावणी दिवपी लक्षणां आसात. त्या वाठारांनी गाडी चलयत आसतना झाडां वयल्यान असामान्य प्रमाणात पानां पडलेली दिसल्यार लँडस्लायड जावपाचो आसा असो संकेत जावं शकता. थळाव्या लोकांक सांगात की लँडस्लायड जावपा वेळार ते इमारतीत भितर आसल्यार भितरूच रावचे. सुरक्षीत जाय मेरेन तांकां घरांतल्यान भायर सरूंक नाकात अशें सांगचें. तशेंच तांकां कळयात की घर पक्कें आसल्यार घरांत भितर सुरक्षीत सुवातेर आसरो घेयात, पूण घर कच्चें आसल्यार बेगीन बेगीन सुरक्षीत सुवातेर पळून वचचें. भायर खंय आसल्यार लँडस्लायड जावपाच्या मार्गापासून पयस आशिल्ल्या दिकेन लागींच्या उंच जमनीचेर पावपाचो यत्न करचो. जर ते न्हंय लागसार आसले जाल्यार लँडस्लायडीक लागून उदकांतल्यान हुंवार येवं शकता, म्हणून उदकांतल्या वयल्या वाठारांत लँडस्लायडीची लक्षणां दिसल्यार रोखडोच वाठार सोडपाची तयारी दवरची. तांकां सांगात की तांच्यो वस्तू घेवपाचो यत्न करचो न्हू,
फकत तांणी शक्य तितल्या बेगीन वाठार सोडचो. कोणूय गाडी चलोवंक लागला जाल्यार ताणें सादूर रावचें आनी कोसळिल्ली फुटपाथ, चिखल, पडलेले फातर पळोवंक जाय. लँडस्लायड जाल्या उपरांत तांकां फकत लँडस्लायड जाल्ल्या वाठारांक वचूंक नाकात वा परत वचूं नाका अशें सांगचें, कारण थंय आनीकूय लँडस्लायड जावंक शकता. लँडस्लायड जाल्या उपरांतचो कोळसो उदकाच्या वयर आशिल्ल्या व्हाळांत वा तळ्यांत व्हड प्रमाणांत पडल्यार हुंवार येवंक शकता. शेजाऱ्यांक, भुरग्यांक आनी जाणट्यांक मदत करपाक सांगात. तांणी आपल्या मालमत्तेक कसलेंय रचनात्मक लुकसाण जाला काय ना तें तपासचें. तांकां खंयचेय उपयुक्तताय लायन इबाडल्यात वा उदकाचो मुखेल मार्ग फुटल्यात काय ना तें तपासपाक लावचें आनी संबंदीत एजन्सी कडेन जाल्लें लुकसाण कळोवपाक सांगचें. जमिनीचो आच्छादन ना जाल्यार जमनीचो कटाव आनी जावंक शकता, देखून तांकां रोखडोच वाठार परतून रोवपाचो सल्लो दिवचो. गॅस लायन मोडल्यार यंत्रणा बंद करात. उक्ती ज्वाळा वा वाहन इंजिन अशें प्रज्वलन सोत्र नियंत्रित करात आनी विद्युत स्विच वापरचे न्हय. वायूचे मार्ग प्लास्टिक असल्यार नकळेत स्पर्श करता वा लागीं येता जाल्यार ताका लागून स्थिर स्त्राव जावंक शकता आनी ताका लागून गळपी वायू पेटूंक शकता. रोखडेच सगळ्या लोकांक धोक्यान आशिल्ल्या वाठारांतल्यान भायर काडचें आनी तशेंच तुमी वाहनां आनी बायस्टँडर अशा वाठारांत प्रवेश करपाक आडोवचे. अपघाताची म्हायती रोखडीच उपयुक्तताय देखरेखीक दिवची. खंयचीय गोश्ट रिपेर करपाचो यत्न करचो न्हय. ब्रिफिंगा खातीर तुमचे उपकार. आतां थळव्या लोकांकडेन वचून हांव उलोवंक शकता. खंयचेय आपत्ती वा आणीबाणीच्या वेळार खंयचोय सरकारी आदार पावचे पयलीं वा भागांतल्यान मदत जागृत जावचे पयलीं समाजाकूच रोखडोच प्रतिसाद दिवचो पडटा. जेन्ना आपत्ती येता तेन्ना चड करून बाधित समाजातले स्वयंसेवक सगळ्यांत पयलीं प्रतिसाद दितात. आता स्वयंसेवकाची भूमिका समजून घेऊया. स्वयंसेवक जायत्या तरांनी मदत करू शकतात. खंयचेय एजन्सी खातीर स्वयंसेवक हो समाजाचो केंद्रबिंदू आसूं येता. स्वयंसेवक सरकाराच्या सल्लागाराचे दूत म्हणून काम करू शकतात आनी शिटकावणी पातळोवंक शकतात. बाधित वाठारांतल्या लोकांक भायर काडपाक स्वयंसेवक मदत करू शकतात. स्वयंसेवक वेगवेगळ्या सेवां खातीर रिलीफ कॅम्पांत सेवा दिवंक शकतात. उपयुक्तताय पुनर्स्थापना करपाक स्वयंसेवक सरकारी एजन्सीक मदत करू शकतात. सगळ्या प्रकारच्या सामान्य सेवांनी राज्यात स्वयंसेवकाचो उपयोग करूं येता. स्वयंसेवक सदांच मदत करपाक तयार असताना सोडवणूक कार्यावळी वेळार ते स्वता सुरक्षीत आसात हाची खात्री करप महत्वाचें. देखून सदांच आपत्कालीन प्रतिसाद किट घेवन वचपाचो सल्लो दितात. तातूंत कितें आस्पावता हाचेर एक नदर मारुया. आपत्कालीन प्रतिसाद किटात वैयक्तीक तरंगपाचे साधन असता, जे पॉलियुरेथीन फेणा पासून तयार केल्ले लायफ जॅकेट, सौर सक्षम आशिल्ले मशाल वा आपत्कालीन दिवो, कॅनवास वा चामड्याचे सुरक्षेचे मोजे, खिशांत चाकू, फर्स्ट एड किट, गॅस लायटर, शिट्टी, उदकाची बाटली, पहिल्या स्वयंसेवकाचो बॅच, रॅकसॅक आनी मच्छरदान, उदकाक प्रतिरोधक कपडे वा रेनकोट, गमबूट, सेफ्टी गॉगल, वॉटर राफ्टिंगा खातीर सेफ्टी हेल्मेट. हाच्या वांगडा आमी ह्या मॉड्युलाच्या शेवटाक पावल्यात. आता भासाभास केल्ल्या महत्वाच्या मुद्द्यांचो रोखडोच उगडास करूया. लँडस्लायडाचे सामान्य प्रकार आसात ते अशे आसात: रोटेशनल स्लाइड, ट्रान्झिशनल स्लाइड, रॉकफॉल, रॉक टम्बलिंग, लॅटरल स्पीडिंग आणि डेब्रिस स्लाइड. साधारणपणान सैमीक घडणुकेक लागून लँडस्लाइड जाता, पूण मनशाच्या जायत्या वावराक लागून लँडस्लाइड जाता. लँडस्लाइड निर्माण करपी मनशाच्या वावरांत रानां कापप, खाणकाम, कुमेरी शेती करप अश्यो वायट पद्दती आनी हेर हांचो आस्पाव जाता. लँडस्लाइड जावप आमच्या जिविताचेर, मुळाव्या साधन सुविधाचेर आनी अर्थव्यवस्थेचेर प्रत्यक्ष आनी अप्रत्यक्ष परिणाम करता. लँडस्लाइड प्रकरणात जी वेगवेगळी उपाय योजनो पाळूं येतात ती सकयल दिल्यात. जमनीचो वापर नियोजन पद्दतीन, धरणां, वणटी, कामाचो पृष्ठभागाचेर निचरो नियंत्रण,
अभियांत्रिकी रचणूक, वनस्पतीचे आच्छादन वाढवप आणि विमो. आम्ही घरात आपत्कालीन किट तयार दवरपाक जाय. तातूंत गरजेच्यो गजाली अश्यो: बॅटरी चालित मशाल, अतिरिक्त बॅटरी, बॅटरी चालित रेडिओ, फर्स्ट एड किट आणि मॅन्युअल, सुकी वस्तू वा सुको नाश्ता आणि उदक पॅक करून सील केल्ले आणीबाणीचे जेवण. मेणवाती आणि उदक विरोधी आयदनांत माचीस, सुरी, क्लोरीन गुळयो वा पावडर युक्त शुद्धीकरण करपी, गरजेची वखदां, पैसे, आधार कार्ड, दाट दोरयो आणि पट्ट्यो, घटमूट पायताणां. परबी, तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला. तुमकां खात्री नाशिल्ली खंयचीय गजाल तुम्ही परत वाचूंक तपासूं शकतात.